खेळाडू आहेत ते म्हणजे आपले फलंदाज तिन्ही पंच. या पंचांना मी मुख्य प्रवर्तक यांना विनंती करतो की त्यांनी काय नाव प्रसाद पाटील नाही एकत्र भरलाय असं आहे ना मग एकत्र एकत्रितरित्या तो वेगळा एकत्रितरित्या आपल्याला हा मानधन देण्यात आलेला आहे. धन्यवाद. सप्तेश खीर आणि सचिन पाटील कुठे असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. सप्तेश खीर, सचिन पाटील, सप्तेश खीर आणि सचिन पाटील शेवटची 2 मिनिटं. यानंतर आजची जी अंतिम फेरी झाली या अंतिम फेरीतील विजयी संघाचे सामनावीर कुमार आयुष ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. शेखर पालव, यानंतर आजच्या ह्या सामनाचे आणखी एक मानकरी आहेत. तुम्हाला आम्ही प्रत्येक खेळाडूला बोलवण्यापेक्षा ते 4 विकेट ज्या घेतल्या होत्या 4 विकेट ज्या खेळाडूंनी घेतले आहेत त्यांनी ते कॉन्ट्रीमध्ये वाटून घ्यायचे. आम्ही 2000 रुपयाचं संपूर्ण पॅकेट तुमच्याकडे देत आहोत. धन्यवाद. मामांच्या हस्ते हा आम्ही मानधन देत आहोत. हे फक्त पियुष कळमकर याचं नाही आहे तर जे काही 4 गोलंदाज होते त्या 4 गोलंदाजांनी जो काय भीमक पराक्रम केला यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आजचे हे सामने किंवा गेले 3 दिवस प्रत्येक सामन्याचा इतिवृत्त आपल्यासमोर मांडत असलेले आपल्या भिनीचे समालोचक कुमार सिद्धेश शिंदे यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचाजवळ यायचं आहे. सिद्धेश शिंदे यांनी अरे फोटो घ्या. धन्यवाद सिद्धेश. आपण उत्कृष्ट असं समालोचन केलात आणि सर्व सामन्यांचं इतिवृत्तांत संपूर्ण प्रेक्षकांना आणि खेळाडूंपर्यंत पोहोचवलात त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. त्याचप्रमाणे आमचे दुसरे समालोचक आणि आमच्यातीलच एक आमचे प्रवर्तक श्रीयुत प्रशांतजी ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचे आहे. त्यांचाही आम्ही यथोचित सत्कार करणार आहोत.
धन्यवाद प्रशांत. आपण जी मोलाची कामगिरी बजावलात त्याबद्दल सरकार ग्रुप तसेच चैतन्यसाई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था, त्यानंतर आपले तिसरे समालोचक श्री सचिनजी तोडणकर आलेले असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. महेश तेली आपण मंचावर यायचं आहे. नवले मामा यांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी तोडणकर यांचं पॉकेट घ्यायचं आहे. एक 5 मिनिटं आपण थांबायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर हे काढायचे आहेत. एक 5 मिनिटात आपण त्यांचं वितरण करणार आहोत आणि त्यानंतर अंतिम पराभूत आणि अंतिम विजयी या संघांना आपण पारितोषिक देणार आहोत. फक्त एवढा वेळ थांबलात, आणखी 5 मिनिटं तुम्हाला विनंती आहे की आपण 5 मिनिटं थांबायचं आहे आणि यापुढचा आपण कार्यक्रम लवकरच घेतोय. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कालपासून आपली ही स्पर्धा यूट्यूब चॅनलवर लाईव्ह म्हणजे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलेला. ते म्हणजे आमचे यूट्यूबचे नाव काय रे पण नाव स्पोर्ट्स फॅमिली या टीमचं खरं तर मनापासून आभार व्यक्त करतो. सरकार ग्रुपचे संचालक श्रीयुत आकाशजी गुप्ता साहेब, त्याचप्रमाणे चैतन्य साई जनता कॉलनी SRA सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार. त्यांनी आपल्याला सर्व प्रेक्षकांसमोर अगदी घरात बसून या प्रेक्षकांसमोर आपल्याला दाखवलं. त्या स्पोर्ट्स फॅमिलीचं बेटा ये ना, तो तसाच राहू दे पाहिजे, मी तिथे येतो. हा तुमचा सन्मान आहे. आता तू पण ये. हरवलेली भेटली आहे. सोसायटीची अजून एक खाली असेल. आठवण करते काय सोबत द्यायची आठवण कर. तिथंच राहतो. सप्तशकीर कृपया मंचावर यायचं आहे. आणि सचिन पाटील कुठे आहेत? पहिला काय द्यायचं? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? सॉरी, जनता रहिवाशीचा नाही आहे तो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जनता रहिवाशी सेवा संघ सदानंद राऊत. क्षेत्ररक्षण सप्तशकीर यांना विनंती करतो की त्यांनी सदानंद राऊत यांना क्षेत्ररक्षणाचं पारितोषिक द्यायचं आहे. उत्कृष्ट
फलंदाज सचिन पाटील यांना विनंती करतो की उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? हॅलो 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 येतोय विराज 11चे अमय वरेकर. अमय वरेकर उत्कृष्ट फलंदाज याने मंचावर यायचं. सचिन पाटील त्याने विनंती करतो की त्याने अमय वरेकर यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. आजच्या या मॅचचं अभिनंदन. हॅलो 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 मी 2 शब्दच बोलायला विनंती करतो. आगे पाहिजे हॅलो आकाश सरांनी आम्हाला खेळायचा चान्स दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आहे. आणि आम्ही बॅड लक हारलो ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट वर्षी आम्ही पुन्हा ट्राय करू आणि पुन्हा जिंकू यावी. खूप खूप अभिनंदन तुझं. यानंतर खरं तर आजच्या या हॅलो अंतिम फेरीचं भाकीत आपल्या येथील ज्योतिषी यांनी सकाळीच केलेलं होतं. ते ज्योतिषी म्हणजे आपले प्रवर्तक स्वप्नील काते यांनी सकाळी भाकीत केलेलं होतं की जनता रहिवाशी जिंकणार आणि त्यांचं भाकीत खरं ठरलं आणि जनता रहिवाशी जिंकली. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अच्छा यानंतर उत्कृष्ट गोलंदाज पुन्हा एकदा विराज 11चे सिद्धेश वर्रीकर. संतोष पाटणकर यांना विनंती करतो की त्याने सिद्धेश वर्रीकर यांना पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. नीट बोललाच नाही तर पुढच्या एंट्री नाही देणार. मी सॅमला विनंती करतो की ते 2 शब्द सांगावे या मॅचबद्दल आणि त्याच्या प्रवासाबद्दल. आकाश सरांनी आम्हाला राहून दे बंद आहे थोडंसं. आकाश सरांनी आम्हाला एंट्री दिलीबद्दल त्याचा आम्ही धन्यवाद. धन्यवाद सिद्धेश. यानंतर या संपूर्ण मालिकेत ज्याने उत्कृष्ट असे कामगिरी केली आणि मालिकावीर म्हणून पारितोषिक पटकावलं ते म्हणजे कोण असेल गेस करायला सांग. कोण असेल गेस करायला सांग. ऑडियन्सला गेस करायला सांग. पियुष सॉरी पुन्हा एकदा हा पारितोषिक जातोय जनता रहिवाशी सेवा संघाचे आयुष ठाकूर यांना.
आकाशजी गुप्ता सरांचा मी खूप खूप आभारी आहे. असे दरवर्षी याचप्रमाणे लीग होत राहू दे. हेच थँक्यू. यानंतर उपांत्य फेरी मध्ये पराभूत झालेले दोन संघ मी योद्धा मित्रमंडळाच्या टीमला इथे बोलवीन की त्याने मंचावर यायचं आहे. योद्धा मित्रमंडळ उपांत्य फेरीत पराभूत झालेला आपल्या जनता कॉलनीतील एक संघ योद्धा मित्रमंडळ यांना विनंती करतो, सुनील मामा, शरद पाटील यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. शरद पाटील, सुनील मामा, शेखर पालव, आपण उपांत्य फेरीत पराभूत झालेला शरद पाटील, दोन मिनटं शरद पाटील वर यायचं आहे. धन्यवाद सुनील मामा, शेखर पालव आणि योद्धा मित्रमंडळ. आम्ही आपल्या आभारी आहोत. सचिन जावळेकर आपण मंचावर यायचं आहे. आणि शरद पाटील, त्याचप्रमाणे श्रीधर बोरकर आपणही मंचावर यायचे आहे. महेश तेली कुठे असतील तर त्यांनी मंचावर यायचं आहे. प्रशांत पाटील, महेश तेली आपण मंचावर यायचं आहे. नवनीत सेवा मंडळ उपांत्य फेरी पराभूत नवनीत सेवा मंडळ याने कृपया मंचावर यायचे. धन्यवाद नवनीत सेवा मंडळ. आपलं मानधन मोजायचं आहे. आम्ही देणार ना. अंतिम पराभूत संघ
विराज 11 यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. खूप उत्कृष्ट असं आपली फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण होतं, परंतु स्पर्धा म्हटल्यावर हार जीत ही होणारच. लवकर यायचं आहे. राहू दे गे. धन्यवाद विराज 11, तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. बस बस अमर. हे अमर बस. धन्यवाद विराज 11. आप आजची स्पर्धा 2 मिनिटं. आजची स्पर्धा ही संपूर्णपणे या संपूर्ण स्पर्धेचं छायाचित्रण जे करतायत ते आपले मित्र ऋग्वेद यांचंही मनापासून आभार. आपल्या या छायाचित्रणामुळे आम्ही सदैव या आठवणी स्मरणात ठेवू, त्याबद्दल खरंच आपल्या मनापासून आभार. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आजची स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जे कोणी आपले आयोजक होते ते म्हणजे सरकार ग्रुपचे आपले संचालक आणि विकासक श्रीयुत आकाशजी गुप्ता साहेब यांचे मनापासून आभार. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील पोलीस स्टेशन म्हणजे दादर पोलीस ठाण्याने जे आपल्याला आत्तापर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे ऋग्वेद फोटोग्राफर याचे आभार आपण मानलेले आहेत. दीपेश जाधव आणि
दिनेश पाटील साऊंड सिस्टीम सर्व्हिस यांचेही आभार आणि त्याहीपेक्षा झालं त्याचा आभार. आणि आजचं हे पटांगण जे आपल्यासमोर उत्कृष्टरित्या सादर केलं त्या सर्वच आमच्या पटांगणातील कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं आज इथे आपण जमू शकलो आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली ती म्हणजे आजच्या स्पर्धेचे समिती प्रमुख अतुल बोरकर, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार सप्तेश खीर, सचिन पाटील, प्रफुल्ल खैरनार, कल्पेश सनगरे, राजेश वाफेलकर, प्रशांत पाटील, कल्पेश बोरगे. अजून जर कोणी राहिलं असेल तर सॉरी, आपले ज्योतिषी स्वप्नील काते, गोल्डमॅन, जनता कॉलनीतील गोल्डमॅन रमेश वांजळे. नंतर जर कोणाचा नंबर लागेल तर तो स्वप्नील काते यांचा. तर या सर्वांनी जो काय परिश्रम घेतला म्हणून आज आपण इथे जमलोत आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलो. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी आमची प्रवर्तकांची टीम आहे, 130 लोकांची जी प्रवर्तकांची टीम आहे, या टीममुळे सुद्धा हे संपूर्णपणे शक्य झालं. त्यामुळे भले या सर्वच प्रवर्तकांचा खारीचा वाटा असला तर या प्रत्येक खारीने आज इथे मनापासून कार्य केल्यामुळे हा संपूर्ण सोहळा आपण यशस्वीरित्या पार पाडू शकलो. आणि म्हणूनच मी या उपस्थित सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आमच्या 130 लोकांना जो टी शर्टचं वाटप केलं ते विजय पवार आणि त्यांची टीम यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि जर भूलचुकीने कोणाचं नाव, आणि आमचे हे वादक आलेले आहेत अमर, आणि या सर्वांचं म्हणजे अगदी तत्परतेने जनता कॉलनीतले संघ जिंकले आहे आणि म्हणून आपल्याला वाजवायचं आहे. त्या हिशोबाने आणि खरं तर अजूनही ही स्पर्धा संपायला 5-1 मिनटं आपले आहेत. आणि ही स्पर्धा संपेपर्यंत जो आपला प्रेक्षक वर्ग अजूनही इथे उभा आहे त्या प्रेक्षक वर्गाचे सुद्धा, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्या विभागातील या महिला प्रेक्षक वर्ग यांचाही मनापासून आभार. धन्यवाद. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे होय तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण हे कार्य यशस्वीरित्या पार पाडू शकलो. त्याबद्दल खरंच चैतन्य साई जनता कॉलनी एसारे सहकारी गृहनिर्माण संस्था, सागर दर्शन एसारे, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ही स्पर्धा ज्यांच्या पुरस्काराने आयोजित करण्यात आली ते म्हणजे आपले सरकार ग्रुपचे संचालक आणि आपल्या विभागाचे विकासक श्रीयुत आकाशजी गुप्ता साहेब यांचे तुम्हा तमाम रहिवाशांच्या वतीने, तमाम संघाच्या वतीने, त्याचप्रमाणे समस्त प्रवर्तकांच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद. यानंतर आपण सर्व जे आतुरतेने वाट पाहतात तो म्हणजे अंतिम विजयी संघ. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कोण असणार आहे? बरं, ह्या संघाच्या बाबतीत असं आहे की यांच्या पाठीशी सदैव त्यांचे बजरंग बली हे उभे असतात.
आणि बजरंगबली बरोबर आमचे नवले मामा हे बजरंगबलीचे खास भक्त आहेत, हेही त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि या बजरंगबलीचा आशीर्वाद म्हणून त्यांनी यावेळेस अंतिम विजयी संघाचं मान पटकावलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे पुनश्च अभिनंदन. मी संपूर्ण टीमला वर बोलवीन, आपण यायचं आहे आणि पारितोषिक द्यायचं आहे.